नमस्कार, मी दादू सलगर, फाउंडर सलगर अमृतुल्य चहा। मी एक शेतकरी ते सिक्युरिटी गार्ड ते एक फेरीवाला आणि फेरीवाला ते एक कंपनीचा मालक कसा झालो, हा एक संघर्षमय आणि खडतर प्रवास आपल्याला मी सांगणार आहे। मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे। आमच्याकडे 2-2, 3-3 वर्षे पाऊस पडत नाही आणि या दुष्काळाला वैतागून माझे आईवडील हे कोकणात चिरेखाणीवर दगड कामासाठी गेले होते आणि जिथं आम्ही राहत होतो तो भाग पूर्ण जंगल, रस्ते नव्हते, लाईटची सोय नव्हती आणि झोपडीत राहून दिव्यावर अभ्यास करून माझं शिक्षण पूर्ण झालं। 12वीत असेपर्यंत मी वर्गात हुशार होतो। पहिल्या 2-3मध्ये माझा नंबर असायचा, पण 12वीला असताना वडिलांचा जो मूळ व्यवसाय होता तो तोट्यात चालला होता। त्यांनी एक 12वीला असताना नवीन ट्रॅक्टर घेतलेला होता आणि तो ट्रॅक्टरसुद्धा व्यवस्थित चालत नव्हता। मी म्हटलं की आपण थोडं ह्या व्यवसायाकडे लक्ष द्यावं आणि मी फर्स्ट इयर आणि सेकंड इयर BComला त्या व्यवसायाकडे जास्त लक्ष दिलं आणि मला अभ्यासात दुर्लक्ष झाल्यामुळं एटीकेटी लागली। मग मी विचार केला की आपण शिक्षण अर्ध्यातच सोडून अजून एक ट्रॅक्टर घेऊन हाच व्यवसाय पूर्ण वेळ करायचं आणि मी तसं वडिलांना बोलून दाखवलं। वडील पण तयार झाले आणि आम्ही सर्वजण गावी आलो। गावाकडे येऊन एक नवीन अजून एक बँकेचं कर्ज घेऊन ट्रॅक्टर घेतला। असे 2 ट्रॅक्टर झाले। 2 वर्षे खूप राबलो, पण म्हणावं असं काय मिळत नव्हतं। ट्रॅक्टरचा सीझन फक्त 3-4 महिने असायचा आणि त्यासाठी रात्रंदिवस कामं करावी लागायची। पण ज्या प्रमाणात आम्ही कष्ट करत होतो त्या हिशोबात काहीच पैसे शिल्लक राहत नव्हते। त्यामुळं घरात वाद व्हायचे, भांडणं व्हायची, बँकांचे हप्ते तटायचे। मग मी विचार केला की आपण जो आयुष्यातून पहिला व्यवसाय निवडला तो शेतकऱ्यांवर आधारित निवडला आणि आपल्याकडचे शेतकरीच दुष्काळामुळं 80% शेतकरी कर्जबाजारी आहेत आणि हा आपला व्यवसाय काय फायदेशीर होऊ शकत नाही हे मला कळलं। आणि मग मी विचार केला की आपल्या शेतीत 2 एकर द्राक्षे लावावी। तशी मी 2 एकर द्राक्षे लावले आणि नेमकं 2 वर्ष सलग दुष्काळ पडला। आमच्याकडे 2 शेतात एक 3-4 बोर मारल्या, पण बोरला काय पाणी लागलेलं नाही आणि घरात वाद व्हायला लागले, भांडणं व्हायला लागली, कारण कर्ज जास्त होत होतं। मग मी विचार करायला लागलो की आपण हे घर सोडून कुठेतरी बाहेर जायला पाहिजे आणि तेवढ्यातच माझं वयाच्या 21व्या वर्षी लग्न झालं आणि त्या वादात अजून भर पडली। घरातलं वातावरण एवढं बिघडलं की तिथं मला राहायला नको झालं। असंच मी एकदा मित्राला सांगितलं मी घर सोडून शहरात कुठेतरी कामासाठी जाणार आहे। मित्र म्हणाला माझे मामा पुण्यात प्राध्यापक आहेत आणि ते शेळीपालन करणार आहेत, पण त्यांना चांगला माणूस कोण मिळालेला नाही आणि ते गावाकडे शेळीपालन करणार आहेत। मी म्हटलं मला घेतात का बघ, आपण चालू करूया। मी आणि मित्र त्या सरांना भेटायला गेलो। सर म्हणले हा आपल्या कामाचा माणूस आहे आणि आपण शेळीपालन चालू करूया। त्यांनी शेळीपालनबद्दल मला असं सांगितलं की आपण शेळीपालन असं चालू करायचं की शेळीने चारा किती खाल्ला, वजन किती वाढलं, दूध किती दिलं, लेंडी किती टाकली, हे सगळं आपल्याला कॉम्प्युटरवर समजणार। मी पण खूप खुश झालो की इतक्या आधुनिक पद्धतीने शेळीपालन करायचं आहे म्हटल्यानंतर कधी एकदा शेळीपालन चालू करेन असं झालं। मी तिथून परत घरी आलो आणि घरात येऊन मी 8च दिवसात घर सोडण्याचा निर्णय घेतला। बायकोला घेऊन मी पहाटे 3 वाजता घर सोडलं आणि सरांना फोन केला की सर मी घर सोडून आलो आहे, म्हणलो आपण लवकरच शेळीपालन चालू करूया। त्यावर सर म्हणले अजून आपल्याकडं शेड वगैरे काय तयार नाही आणि त्यासाठी 7-8 महिन्याचा वेळ जाईल, तोपर्यंत आपण एक 50 लहान बकऱ्यांची पिल्लं घेऊन ती वाढवून विकूया म्हणले डबल रेटला। आणि तसं आमचं ठरलं आणि आम्ही एका बाजारात पिल्लं खरेदी करण्याकरता गेलो। दोघंही आम्ही त्या व्यवसायात नवीनच होतो। दिवसभर पिल्लं खरेदी केले आणि संध्याकाळी आम्हाला समजलं की आपण खूप फसलो आहोत, कारण ज्या दिवशी आम्ही बकरी खरेदी केली त्या दिवशी बकरीचा बाजार होता आणि त्या दिवशी मार्केटमध्ये रेट हे 25 ते 50% वाढलेले असतात आणि आम्ही जास्त रेटनं खरेदी करून फसलेलो होतो। तरी पण विलाज नव्हता, ती पाळायची म्हणलो आणि 3-4 महिने आम्ही ती पिल्लं सांभाळली। ती सांभाळताना असं लक्षात आलं की जी बाजारात लहान पिल्लं विक्रीसाठी आणलेली असतात ती आईचं दूध सोडून आणलेली असतात आणि ती कटिंगसाठी आणलेली असतात आणि ती आम्ही पाळण्यासाठी इकडे घेऊन आलो होतो आणि ती दूध सोडून लगेच चारा आणि खाद्यावर मॅच होत नाहीत आणि त्याची म्हणावी अशी वाढ झाली नाही। त्यातली 4-5 पिल्लं मेली आणि 4-5 महिन्यानंतर आम्ही एक माडगाळ म्हणून शेळ्या मेंढ्यांचा खूप मोठा बाजार आहे, त्या बाजारात ती पिल्लं नेऊन विकली, तर आम्हाला एक 30,000 रुपयाचा तोटा झाला होता।
त्यावर मला सर म्हणाले आपण थोडं दिवस आता थांबूया, पण मला थांबून चालणार नव्हतं. मी घर सोडून आलेलो होतो. मी दुसऱ्या एका शेतकऱ्याची 2 एकर पाण्याची जमीन भाड्यानं घेतली आणि त्यात आधुनिक पद्धतीनं भाजीपाला लागवड करायचं म्हटलो आणि ड्रीप करून खतं वगैरे घालून 2 एकर भेंडी लावली, ती काढून परत वांगी लावली. सर्व माल मी कोल्हापूर मार्केटला आणायचो. पण त्यातसुद्धा असं मला लक्षात आलं की भाजीपाला शेतीसुद्धा एकट्यानं करून परवडत नाही. त्यासाठी ग्रुप पद्धतीनं शेती करावी लागते, तरच ते परवडतं, कारण त्याला ट्रान्सपोर्ट वगैरे सोयीचं होतं. आणि ह्या भाजीपाला व्यवसायातसुद्धा तोटा झाला आणि मग मला वाटायला लागलं की आपण कुठंतरी हे सगळं सोडून शहरात जॉब करायसाठी जावं. आणि पेपरमध्ये जाहिराती असायच्या की कंपनीमध्ये ऑफिससाठी मुलं मुली पाहिजेत, पगार 10,000 15,000 आणि शिक्षण 10वी पास 12वी पास. मला वाटायचं की 12वीपर्यंत मला मार्क चांगले आहेत आणि हा जॉब मला सहज मिळेल. आणि त्या पेपरमधल्या जाहिरातीच्या आधारावर मी पुण्याला जायचं ठरवलं. पुण्याला जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. बायकोच्या गळ्यातील 1 तोळ्याचं मंगळसूत्र मी विकलं आणि त्यातून आलेले 3,000 रुपये घेऊन मी पुण्याला आलो. पुण्यात येऊन रोज 3-4 मी पेपर वाचायचो. पेपरमधल्या छोट्या जाहिराती वाचायचो, तिथे जाऊन भेटून यायचो. पण ज्या जाहिराती मी वाचून इथं आलो होतो त्या जाहिराती सगळ्या मार्केटिंगच्या होत्या. 7-8 दिवस फिरलो सगळं. त्याच्यानंतर एक धनकवडीला मी इंटरव्ह्यू दिला आणि तिथं सांगितलं की उद्या तू येताना इनशर्ट करून बूट घालून ये. माझ्याकडे बूट पण नव्हता. मी एक नवीन बूट घेतला आणि दुसऱ्या दिवशी 10 वाजता मी जॉईन झालो. तर त्यांनी सांगितलं की ही वॉशिंग पावडर आहे आणि ह्या 7-8 मुलींच्या सोबत जाऊन तुम्ही घरोघरी ती वॉशिंग पावडर विकायची आहे. आणि मला त्या मुलींच्या सोबत पाठवलं. PMTनं प्रवास करत प्रत्येक अपार्टमेंटमध्ये जाऊन, सोसायटीत जाऊन त्या मुली घराच्या दरवाजाची बेल वाजवायच्या. दरवाजा उघडला की आम्ही सेल्समन बघितल्यानंतर लगेच दरवाजा झामकन झाकला जायचा. हे दुपारपर्यंत मी बघत होतो. मी मनाला म्हटलं की असलं अपमानास्पद काम आपल्याला जमणार नाही, कुठेतरी गवंड्याच्या हाताखाली काम करेन, पण हे नको म्हटलो आणि दुपारीच त्या मुलींना न सांगता मी परत आलो. आणि तसंच 2-3 आठवडे माझं काम शोधण्यात गेलं, पण म्हणावं असं जॉब मला कुठंच मिळाला नाही. मी ज्या 3,000 रुपये घेऊन पुण्यात आलो होतो ते सुद्धा पैसे संपत आले. मग असंच मी एकाला विचारलं की मला जॉब वगैरे कुठं लागेल काय म्हणलो. तर तो म्हणला पुण्यात ग्रुप 4 म्हणून एक सिक्युरिटी कंपनी आहे, त्या सिक्युरिटी कंपनीत जॉब लागतो का बघ म्हणले. चांगले आहे आणि तिथं लागायचं पण अवघड आहे म्हणला, मुलं भरपूर येतात. सिंहगड रोडला ऑफिस होतं. मी जाऊन भेटलो आणि 2-3 दिवसात एक परीक्षा होती. ती परीक्षा पास झालो आणि मला लक्ष्मी रोडला ICICI बँकेच्या ATMवर सिक्युरिटी गार्ड म्हणून टाकलं. 3-4 महिने मी तिथं जॉब केला. नंतर माझी बदली कोथरूडला बँक ऑफ इंडियाच्या ATMवर केली. मी कात्रजला राहायचो आणि कोथरूडला जॉब करायचो. हे 13-14 किलोमीटर अंतर मी सायकलवर जायचो आणि यायचो. पण मी एक ठरवलं होतं की आपल्याला हा जॉब कायमस्वरूपी करायचा नाही, पुण्यात राहून काहीतरी शिकून जायचं. म्हणून मी पुण्याच्या शेजारी मुळशी आणि मावळ तालुक्यात सगळ्यात जास्त प्रमाणात शेडनेट आणि ग्रीन हाऊसमध्ये भाजीपाला शेती केली जाते. तेथील शेतकऱ्यांना जाऊन मी भेटायचो, अभ्यास करायचो. पण नंतर लक्षात आलं की यालासुद्धा भांडवल खूप लागतं आणि हे आपलं काम नाही म्हटलो. आणि कमी भांडवलात कुठला व्यवसाय करता येईल का ह्याच्या शोधात मी पूर्ण पुणे सायकलवर फिरायचो. कृषी महाविद्यालयात कुठलंही एखादं सेमिनार असेल तर मी ते चुकवत नव्हतो. पुण्यात कुठलंही प्रदर्शन असेल तर ते चुकवत नव्हतो. जॉब सुटला की सायकलवर असा फिरत राहायचो. आणि एक दिवस मी शिवाजीनगरला फिरताना एका झाडाखाली ज्यूसची गाडी दिसली आणि तिथं मला खूप गर्दी पाहायला मिळाली. मी म्हटलं की हा कमी भांडवलात करता येणारा व्यवसाय आहे आणि आपण हा व्यवसाय करू शकतो. त्यावेळेला माझ्याकडे पैसे नव्हते. परत मी 5-7 महिने जॉब केला आणि माझ्याकडे 15,000 रुपये शिल्लक राहिले आणि ज्यूसची गाडी टाकायचा निर्णय घेतला. पण ज्यूसची गाडी आपण पुण्यात टाकायची नाही म्हणलो. आपल्या गावापासून कोल्हापूर जवळ होते आणि कोल्हापुरात जाऊन आपण हा व्यवसाय करायचा म्हणून मी पुण्यातून कोल्हापूरला गेलो. कोल्हापुरात येऊन एक लाकडी ज्यूसची गाडी तयार केली आणि त्यात हातानं फिरवायचं एक ज्यूसचं मशीन घेऊन मी रुईकर कॉलनी येथे ज्यूसची गाडीचा व्यवसाय चालू केला. मी जिथं राहत होतो तिथून जिथं ज्यूसची गाडी लावायचो ते अंतर 2-2.5 किलोमीटर होतं. गाडी ढकलताना खूप लाज वाटायची, अपमान झाल्यासारखा वाटायचा. पण आणि स्वतःला म्हणायचो मी आपल्या इथं ओळखीचं कोण नाही म्हणायचो आणि मनाला समजूत घालून तशीच गाडी ढकलत जायचो. असं करत 1 वर्ष पूर्ण झालं आणि माझं 40,000 रुपये शिल्लक राहिलं. पाऊस सुरू झाला. पावसाळ्यात ज्यूसचा व्यवसाय 4 महिने पूर्ण बंद असायचा. मी पावसाळ्यात कुठला व्यवसाय करता येईल का याच्या शोधात असायचो.
मग मी ठरवलं की आपण त्या ज्यूसच्या गाडीच्या शेजारी एक इंजिनवर ऊसाचं रसवंती चालू करायचं आणि माझ्याकडचे थोडे पैसे आणि बाहेरील कर्ज थोडं घेऊन मी इंजिनवर हातगाडीवर रसवंती चालू केली आणि ज्यूस आणि रसवंतीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि माझं त्या सीझनला 1.5 लाख रुपये शिल्लक राहिलं. परत पावसाळा चालू झाला. ज्यूस आणि रसवंती हे दोन्ही पण व्यवसाय पावसाळ्यात तिथं चालायचे नाहीत. मग मी विचार करत असायचो कुठला आपल्याला व्यवसाय पावसाळ्यात करता येईल. आणि मी पेपरमध्ये एक जाहिरात वाचली आणि त्या जाहिरातमध्ये असं होतं की शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा आणि रोज 2,000 रुपये 3,000 रुपये कमवा. मी म्हटलं माझ्याकडे 1.5 लाख रुपये शिल्लक आहेत, ते पैसे आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवूया आणि पावसाळ्यात 1,000-1,500 रुपये रोज आलं तरी माझा पावसाळ्यातला खर्च भागेल म्हणून माझे 1.5 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवले. आणि नेमकं त्याच वर्षी सत्यम कॉम्प्युटरचा घोटाळा आणि मुंबईत 26/11चा हल्ला झाला आणि शेअर बाजारात खूप मोठ्या प्रमाणात घसरण झाली आणि मी 1.5 लाख जे इन्व्हेस्ट केलेले पैसे होते ते सगळे बुडाले. मला वाटायला लागलं की नशीबच माझ्याशी असं खेळतं आहे, कारण 4-5 वर्षे मी इतकी कामं करून मला कुठं पैसे मिळाले नव्हते आणि यावर्षी मिळालेले 1.5 लाख रुपये हे पण शेअर मार्केटमध्ये गेले. खूप टेन्शनमध्ये आलो. परत 2-3 महिन्यातच मी ज्या झाडाखाली व्यवसाय करत होतो ते झाडसुद्धा रस्ते विकास प्रकल्पाच्या कामात तोडून टाकलं आणि ती जागा पण केली. आत्महत्या करावी की काय असं मला वाटायचं, पण नाही म्हटलं आपण हा व्यवसाय चांगला आहे आणि याला दुसरीकडे लोकेशन बघून आपण हा ज्यूसचा व्यवसाय परत चालू करायचा. मी दुसरीकडे परत चालू केलं आणि प्रत्येक वर्षी 1-2 करत 7 रसवंती मी इंजिनवर चालू केल्या आणि प्रत्येक वर्षी 250 टन ऊस मी गाळप करायचो आणि त्या रसवंतीवर माझ्याकडे 15-16 मुलं कामाला होती. पावसाळ्यात त्या मुलांना काम काहीच नसायचं. मग त्यांना पावसाळ्यात कुठलं काम देता येईल का यासाठी मी अनेक व्यवसाय करून बघितले, पण कुठल्यात म्हणावं असं यश आलं नाही. मी पावसाळ्यात हातगाडीवर लहान फुलझाडं विकली, परत कुंड्या विकल्या, तरी पण त्यात काय असं व्यवस्थित पैसे मिळाले नाहीत. मग नंतर मी स्वीटकॉर्न कणसं चालू केली आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. रोज 2,000 स्वीटकॉर्न आम्ही संपवायचो. पावसाळ्यात स्वीटकॉर्न आणि उन्हाळ्यात रसवंती हे गणित खूप चांगलं जमलं आणि 2014पर्यंत माझ्याकडे 12-13 लाख रुपये शिल्लक झाले. परत मला वाटायला लागलं की आपण अजून कुठला तरी एखादा व्यवसाय करावा का, आणि तसं मी सहारनपूरवरून लाकडी खेळणी आणि घरातील शोच्या वस्तू आणून विकायचं ठरवलं आणि त्यासाठी मी एक पिकअप पण नवीन घेतला आणि त्यासाठी एक 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली. तो सुद्धा व्यवसाय तोट्यात जाऊन ते सगळे पैसे झिरो झाले. परत 3 लाख रुपये मी शेअर मार्केटमध्ये गुंतवले. मला वाटलं की 2009 साली मार्केट खूप पडलं होतं म्हणून मला लॉस झाला असेल, आपण थोडंसं अजून चांगल्या पद्धतीनं शेअर मार्केटमध्ये काम करायचं म्हणून परत 3 लाख रुपये गुंतवले आणि बाहेरच्या टिप्स घेऊन मी ट्रेडिंग करत होतो आणि त्यातसुद्धा ते 3 लाख रुपये परत झिरो झाले. इतकी वाईट अवस्था झाली की मला आत्महत्या हा एकच मार्ग दिसत होता. पण परत म्हटलो आपला हा व्यवसाय खूप चांगला आहे, पण आपण नवीन एखादा व्यवसाय करताना त्याचं नीट अभ्यास न करता पैसे गुंतवून आपण तोट्यात जात आहोत हे मला समजलं आणि मी एकच ठरवलं की आपण जो व्यवसाय करतो आहे तो पूर्ण रस्त्यावर करतो आहे, त्यामुळं याचा कधी भरोसा नाही. आपण ह्या चालू व्यवसायात एक 50 लाख रुपयाची एफड्या करायचे ठरवलं आणि मी 2014 ते 2018पर्यंत 50 लाख रुपये बँकेत एफड्या ठेवल्या. आणि हे करत असताना मी मधल्या वेळेत कुठेही पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, कोल्हापूर, सांगली, बारामती ह्या भागात एखादंसुद्धा प्रदर्शन असेल तर मी ते चुकवत नव्हतो. नवीन अजून काय करता येईल का हे अभ्यासात राहायचो. या मधल्या काळात मी शेळीपालनचा पण खूप अभ्यास केला होता. महाराष्ट्रातले जे सक्सेसफुल शेळी फार्म आहे तिथं जाऊन भेटी दिल्या होत्या, पण मला वाटलं हा सुद्धा व्यवसाय काय व्यवस्थित नाही. आणि 4-5 वर्षापूर्वी ज्या ज्या शेळीपालन प्रकल्पाला मी भेट दिली होती त्यातले 90% शेळीपालन प्रकल्प हे आज बंद अवस्थेत आहेत. त्यानंतर मी पोल्ट्री व्यवसायाचा पण खूप अभ्यास केला होता. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून पोल्ट्री व्यवसाय करणार होतो, पण त्यालासुद्धा भांडवल खूप लागणार होतं आणि मी एकच ठरवलं होतं माझ्या आयुष्यात हे जे 50 लाख एफड्या आहेत त्या कधीही त्याला हात लावणार नाही, घरसुद्धा विकत घ्यायचं नाही असं ठरवलं होतं मी. पण कमी रिस्क घेऊन कुठला व्यवसाय अजून करता आला तर तो मी करायची तयारी होती आणि माझ्या डोक्यात चहा व्यवसायाबद्दल आलं. मी बेंगळुरूलासुद्धा 1-2 आउटलेट बघण्याकरता गेलो, पण तिथं चहा 50 रुपये कप होता आणि मी म्हटलं की कोल्हापुरात 50 रुपयाचा चहा कोण पिणार नाही.
मग मी 10 रुपयानं चहा कसा विकता येईल याचा अभ्यास करून एक 5-6 महिने वेगवेगळ्या ट्रायल, वेगवेगळ्या पद्धतीचे मसाले वापरून रोज 2-4 लिटर दुधाचा चहा बनवायचो आणि मित्रांना, शेजाऱ्यांना प्यायला द्यायचो. त्यांचे फीडबॅक घ्यायचो आणि परत त्यात चेंजेस करायचो. आणि एका चांगल्या टेस्टपर्यंत आल्यानंतर मी ठरवलं की जिथं आपल्या रसवंती आहेत त्या ठिकाणी आपण चहा चालू करायचा. माझी फक्त अपेक्षा एकच होती की पावसाळ्यात ही जी माझ्याकडे 15-16 मुलं आहेत त्यांचा खर्च निघाला तरी मी त्यात समाधानी होतो. आणि 2 जुलै 2018 साली मी माझ्या रसवंतीच्या ठिकाणी 3 दुकानं चालू केली. मी अपेक्षा फक्त एकच ठेवली होती, प्रत्येक स्टॉलला 3,000 ते 4,000 रुपये सेल झाला तरी मी समाधानी होतो. आणि मी पहिल्याच आठवड्यात प्रत्येक आउटलेट हे 15,000 रुपये क्रॉस करून गेलं. लोकांचा एवढा चांगला प्रतिसाद मिळायला लागला की लोक स्वतःहून फ्रँचायझी मागायला लागले. पण मला फ्रँचायझी म्हणजे हे सुद्धा माहीत नव्हतं काय असतं ते. 3-4 महिने मी त्याचा अभ्यास करून त्याची पूर्वतयारी करून जानेवारी 2019ला मी 5 आउटलेट फ्रँचायझी दिली. आणि आज 5 वर्षात कोरोना येऊनसुद्धा 400पेक्षा जास्त आउटलेट 5 राज्यात आमची यशस्वीरित्या चालू आहेत. आणि तेही कुठलंही मार्केटिंग न करता फक्त माउथ पब्लिसिटीमुळं. आता मागं वळून बघताना मला असं वाटतं की एक सायकल ते इंडेवरचा प्रवास हा सोपा नव्हता. खूप संघर्षमय आणि खडतर प्रवास होता. मी सगळ्यांना जाता जाता एकच सांगेन की आपण कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसाय करण्यासाठी आपल्याकडे प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे, धडपड पाहिजे, नवीन काहीतरी शिकण्याची आवड पाहिजे, कष्ट, चिकाटी, जिद्द हे तर पाहिजे. पण हे करूनसुद्धा तुम्ही एखादा व्यवसाय करणार असाल तर त्या व्यवसायाबद्दल खूप ज्ञान घ्या, फिरा, अभ्यास करा, झालं तर तिथं जाऊन कामं करा. आणि पैसे जरी असले तरी त्यातले थोडे पैसे घालून व्यवसाय चालू करा. आणि त्यातून आलेलं ज्ञान, बरे वाईट अनुभव यातून तुम्ही पुन्हा कितीही इन्व्हेस्टमेंट करून व्यवसाय वाढवू शकता. इथं बोलल्याबद्दल टेडेक्सचा आभार. आणि या सगळ्या प्रवासात आपल्या सर्वांचा सपोर्टमुळे मी इथपर्यंत येऊन पोचलो. त्याबद्दल सर्वांचा आभार आहे. धन्यवाद.